डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकच विषय एसटी आरक्षण एकच विषय एसटी आरक्षण एकच विषय एसटी आरक्षण पहले भी ट्राइब पे आज भी ट्राइब है पहले भी ट्राइब पे आज भी ट्राइब है पहले भी ट्राइब थे आज भी ट्राइब है हमारा अधिकार हमारा अधिकार हमारी ताकत हमारा अधिकार हमारी ताकत हमारा अधिकार हमारी ताकत हम क्या मांगे हम क्या मांगे हम क्या मांगे हम क्या मांगे जय शिवलाल महाराज की जय वसंतराव की जय पद्मश्री राम सिंह महाराज की जय आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। एक मोठी बातमी, बंजारा आरक्षण कृती समितीद्वारा धरणे आंदोलन। बंजारा व तत्सम जमातीला CP अँड बेरार आणि हैदराबाद गॅजेटियरनुसार अनुसूचित जमाती ST प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी संविधान चौक नागपूर येथे धरणे आंदोलन करण्यात आले। त्यात प्रामुख्याने प्राध्यापक मोहनजी चव्हाण, सीताराम राठोड, अधिवक्ता राकेश राठोड, प्रेमचंद राठोड, नितीन राठोड आणि गणमान्य व्यक्तींच्या उपस्थितीत तसेच हजारोच्या संख्येने बंजारा बांधव उपस्थित होते। याच्यानंतर 1931च्या जनगणनेमध्ये तुम्ही सगळे आदिवासी आहात म्हणून त्याची नोंद आहे ओरिजिनल ट्राईब। जोपर्यंत या देशामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लिस्ट पब्लिश झाल्या नव्हत्या त्याच्या अगोदर पासून इंग्रजांनी जेवढ्या नोंदी ठेवलेल्या आहेत, जेवढे एथनोग्राफिक स्टडीज आहेत, जेवढे अँथ्रोपॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे, या सगळ्या स्टडीमध्ये या विभागात राहणारा बंजारा हा हमें क्या चाहिए मी सीताराम राठोड, मी पूर्ण महाराष्ट्राला आवाहन करतो। मी सर्वप्रथम या ठिकाणी जय शिवलाल, जय संविधान, जय गोंडवाना आमच्या बंजारा समाजाच्या मागणीसाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पडसाद उमटत आहे। त्या धर्तीवर आम्ही या नागपूर नगरीमध्ये, या संत्रा नगरीमध्ये ज्या ठिकाणाहून सर्व राजकारण या ठिकाणी चालते, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहे, या सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे की आमच्या या बंजारा समाजाच्या मागणीसाठी सर्व तत्पर राहतील आणि या मागणीचा दखल घेतील, आम्हाला एवढी गॅरंटी आहे। कारण ज्याप्रमाणे मराठा आरक्षणाला या ठिकाणी हिरवी झेंडी दिलेली आहे, त्याचप्रमाणे आमच्या बंजारा समाजाला या ठिकाणी समाधान करण्याचं कार्य हे सरकार करणार आहे। मला या ठिकाणी या सांगायचं आहे की CP अँड बेरार आणि हैदराबादच्या गॅजेटनुसार आमच्या बंजारा समाजाला ST आरक्षणमध्ये सामावून घेण्यासाठी सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पारित करावा, हेच आमचं या ठिकाणी मागणी आहे। या संविधान चौकामध्ये नागपूर येथे हजारोच्या संख्येने महिला आणि पुरुष मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। तेव्हा या ठिकाणी आमच्या या सरकारला आव्हान असेल की आमच्या या मागणीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यावा, हीच आग्रहाची विनंती राहणार आहे। मी प्राध्यापक मोहन चव्हाण आज बंजारा समाजाकडून महाराष्ट्रभर आम्ही ह्या मागच्या 2 सप्टेंबर नंतर महाराष्ट्रभर आम्ही
आंदोलन सुरू केलेलं आहे. या मागचा मेन उद्देश हा आहे की ज्या धर्तीवर मराठ्यांना हैदराबाद गॅजेटच्या नुसार आरक्षण देण्यात आलेलं आहे, तसंच बंजारा समाज 1901 ते 1948पर्यंत जेवढे हैदराबाद गॅजेटचे सर्क्युलर्स आहेत, जेवढे गॅजेट्स आहेत, त्यामध्ये बंजारा समाज, बंजारा, लंबाना, लंबाणी, सुगाळी हे सर्व अबोरिजिनल ट्राईब म्हणून आहेत, आदिवासी म्हणून आहेत. त्याचबरोबर सीपी अँड बेरारचा जो गॅजेट आहे 1950चं, त्याच्यासुद्धा आणि 7 ऑक्टोबर 1958चं ह्या सीपी अँड बेरारचं सर्क्युलर आहे, बंजारांना आदिवासीमध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे. परंतु महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर, ज्या राज्य पुनर्रचना आयोगानंतर जे राज्याची पुनर्रचना झाली, त्यामुळे मराठवाड्याचा भाग आमचा महाराष्ट्रात आला, खानदेशाचा, विदर्भातला भाग महाराष्ट्रात जोडण्यात आला. पण आमच्यावर एवढा मोठा अन्याय करण्यात आला की आम्हाला आदिवासीमध्ये टाकण्यात आलं नाही. आज ही परिस्थिती अशी आहे की आमची मंडळी, आज आम्ही जे निकष आदिवासी होण्याकरता लागतात, जे लोकूर आयोगानं दिले, लोकूर आयोगाने जे 5 निकष दिलेले आहेत, ते सगळे 5च्या 5 निकष आम्ही पूर्ण करत असताना सुद्धा आम्हाला आदिवासीच्या सूचीमध्ये टाकण्यात आलेलं नाही. त्यामुळं आम्हाला महाराष्ट्रावर हे जे बंजारा समाजाचा धोल क्रांती सुरू झालेली आहे, म्हणून आज नागपूर शहरामध्ये जे याच्या अगोदर जी केसर आपण काय म्हणू, आपण त्याला RSSच्या माध्यमातून जी क्रांती झाली, तशीच निळी क्रांती इथून झाली, तशीच पांढरी क्रांती, धोल क्रांती ह्या नागपूरमधून होणार आहे. ते आवाहन करण्याकरता आम्ही राज्य सरकारला, मुख्यमंत्र्याच्या नगरीमधून आम्ही इथं आव्हान करतो की ह्या समाजाला त्वरित STच्या सूचीमध्ये टाकण्याकरिता शिफारस करा केंद्राकडे, आणि आम्हाला जोपर्यंत तिकडून आरक्षण मिळेल तोपर्यंत आदिवासींना मिळणाऱ्या सवलती जशाच तशा देण्यात याव्यात. आणि तसंच आदिवासी समाजावर अन्याय होता म्हणजे ओरड सुरू आहे. आम्हाला आदिवासींच्या मूळ आरक्षणाला विरोध नाही, मूळ आरक्षणाला विरोध नाही. त्यामुळं आदिवासी STB आर्टिकल 342 ए आणि बी पार्ट करावं. मूळ आदिवासींना जे 60% आरक्षण आहे ते जशाच तसं ठेवून आम्हाला वेगळं आरक्षण, नियुक्त जातींना, जे डिनोटिफाईड ट्राईब आहेत, जे क्रिमिनल ट्राईब म्हणून आहे त्याची नोंद आहे, त्यांना वेगळं आरक्षण द्यावं. जोपर्यंत केंद्राच्या सवलती आम्हाला लागू होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सरकारने त्वरित आम्हाला जशाच्या तशा सवलती लागू करण्यात यावं असं मी आवाहन करतो. धन्यवाद. सर, मला एक सांगा, आता जो आंदोलन झाला आहे मराठा समाजाचा, संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला आहे, त्या तत्पर आपण बंजारा समाजाने जो आरक्षणसाठी जो आंदोलन केलं आहे, त्याचे जो मूळ तत्व होते, मागासलेला समाज आहे, इकडचे जो नौजवान युवक आहेत त्यांना नोकरी नाही आहे, आणि अशा जो मागासलेला जो समाज आहे त्याला मेनस्ट्रीममध्ये आणण्यासाठी जो आंदोलन करण्यात आलं, त्यांना आरक्षण मिळालं, आणि आरक्षण मिळाल्यानंतर आता त्या समाजाची त्याच्या पोरांना नोकऱ्या मिळतील, शिक्षण मिळेल. याच आधारावर आम्हाला पण हवं आहे ना, आमचं पण प्रतिनिधित्व कुठे आहे? आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये विमुक्त जातीमध्ये आम्हाला आरक्षण भेटत असेल तरी आम्हाला केंद्र शासनामध्ये आम्हाला कुठे आमचं प्रतिनिधित्व आहे? आमच्या लोकांना ते जो सवलती मिळायला हव्या ते सवलती कुठे भेटत आहेत? त्यामुळे जो आंदोलन मराठा समाजाने केला त्याच धर्तीवर आम्ही पण करतो आहे. आमचा पण जो आधार आहे तो हैदराबाद गॅजेटियरच आहे, आमचा पण आधार आहे तो सीपी अँड बेरार गॅजेटियर आहे. आणि याच आधारावर मला असं वाटतं की हा समाज जो वर्षानुवर्ष शोषित होता, जो अंग्रेजांनी जेव्हा आमच्यावर मतभेद केले, आमच्या याच्यामध्ये जो जातीवाद केला, या सरकारने तसा जातीवाद न करता जो एक त्यांनी न्याय मराठा समाजाला दिला तोच न्याय आम्हाला बंजारा समाजाला देतील हे आम्ही अपेक्षा करतो. आणि हा आंदोलन यशस्वी करू हे आम्ही तिकडे धैर्य केले. ह्यानंतर आपला काय प्रतिक्रिया राहील आंदोलनाची, म्हणा कोणती भूमिका राहील? नाही, आमचे आंदोलन आता जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर, आणि आमचा समजा सरकारने आमचे मागण्या पूर्ण नाही केले तर आम्ही एक खूप मोठं आंदोलन हे मुंबई नगरीमध्ये पण करूया, पूर्ण मुंबई आम्ही थांबवूया. आणि जोपर्यंत सरकार आरक्षण देत नाही तोपर्यंत आमचा समाज हा आता थांबणार नाही.